राजकारणाने गेल्या काही वर्षात अनेक ऐतिहासिक आणि अनपेक्षित वळणं घेतली आहेत। शिवसेना पक्षातील उभ्या फुटीनंतर आमदार आणि पाठोपाठ खासदार फुटल्यामुळे ठाकरे गटासमोर अस्तित्वाचं मोठं संकट निर्माण झालं। सत्ता गेली, पक्षाचं नाव गेलं आणि चिन्हही हातातून गेलं। अशा अत्यंत प्रतिकूल आणि संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानातून बाहेर पडत थेट महाराष्ट्राचा दौरा सुरू केलाय। हा दौरा केवळ राजकीय मोर्चेबांधणीचा भाग नाहीये, तर ही शिवसेनेच्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची लढाई मानली जाते। खासदार आणि मातब्बर नेते सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या पक्षाला किती फायदा होणार आणि यामुळे राज्यातील राजकीय समीकरणं नेमकी कशी बदलणार, हा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील सर्वात मोठा आणि चर्चेला जाणारा विषय ठरलाय। काय आहेत महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणं, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। जेव्हा पक्षाचे मोठे नेते, प्रस्थापित खासदार आणि वर्षानुवर्ष सत्तेचा उपभोग घेतलेले शिलेदार पक्षाला सोडून जातात, तेव्हा सामान्य कार्यकर्ता प्रचंड संभ्रमात पडतो। स्थानिक पातळीवर कोणासोबत राहावं असा प्रश्न निर्माण होतो। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा सर्वात पहिला आणि मोठा फायदा म्हणजे या दौऱ्याने तळागाळातील कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्याचं काम केलंय। ठाकरे स्वतः आपल्या भागात येत आहेत हे पाहून निराश झालेल्या कार्यकर्त्याला मोठा धीर मिळालाय। राजकारणात नेता महत्त्वाचा असतो, पण त्याहूनही महत्त्वाचा असतो तो बूथ पातळीवर काम करणारा कार्यकर्ता। ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून थेट या कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला। बंडखोर खासदारांनी पक्ष सोडला असला तरी पक्षाची निष्ठावान मतपेढी आणि सामान्य कार्यकर्ता अजूनही मूळ शिवसेनेसोबत म्हणजेच ठाकरे गटासोबत घट्ट उभा आहे, हे या दौऱ्याच्या निमित्तानं स्पष्ट होताना दिसतंय। या दौऱ्याचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत नेहमीच राहिलेली भावनिक राजकारण आणि सहानुभूतीची लाट। मराठी माणसाचा स्वभाव हा न्यायाच्या बाजूने उभा राहणारा आणि संकटात सापडलेल्याला साथ देणारा राहिलाय। उद्धव ठाकरे यांच्यावर ज्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर ज्या प्रकारे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला, असा प्रचार ठाकरे गटाकडून सातत्याने केला जातोय। ठाकरे जेव्हा जनसभेत उभे राहून जनतेला थेट विचारतात की मी आजारी असताना मला फसवण्यात आलंय, यात माझा काय गुन्हा होता, तेव्हा जनतेमधून मिळणारा प्रतिसाद हा केवळ राजकीय नसतो, तर तो भावनिक असतो। ही भावनिक लाट बंडखोर खासदार आणि सत्ताधारी पक्षांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते। राजकारणात अनेकदा मोठी आर्थिक ताकद आणि सत्ता उभी करूनही मतदारांच्या मनातील सहानुभूती दाबता येत नाही, हा इतिहास आहे। ठाकरे यांचा दौरा याच सहानुभूतीचे मतात रूपांतर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतोय। खासदार सोडून गेल्यामुळे निर्माण झालेली पोकळी ही ठाकरे गटासाठी एका बाजूने संकट असली तरी दुसऱ्या बाजूने ती एक मोठी संधी ठरली आहे। अनेक मतदारसंघामध्ये जुन्या आणि प्रस्थापित नेत्यांमुळे नव्या दमाच्या तरुण आणि आक्रमक कार्यकर्त्यांना पुढे येण्याची संधी मिळत नव्हती, आता ती अडचण दूर झालीय। उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक मतदारसंघात नवीन आणि तरुण चेहऱ्यांचा शोध घेत आहेत, ज्यांनी कठीण काळात पक्षाची साथ सोडली नाही अशा निष्ठावंतांना थेट उमेदवारी देण्याचे संकेत ठाकरे यांनी दिले आहेत। यामुळे शिवसेनेत एक नवीन नेतृत्व फळी तयार होत असून ही नवीन फळी जुन्या नेत्यांपेक्षा अधिक आक्रमकपणे मैदानात उतरली आहे। ही नवीन ऊर्जा आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये ठाकरे गटासाठी गेम चेंजर ठरू शकते। आता या दौऱ्यामुळे महाराष्ट्राची राजकीय समीकरणे कशी बदलणार यावर सविस्तर विचार करणं गरजेचं आहे। महाराष्ट्रात सध्या दोन मुख्य आघाड्यांमध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे। यामध्ये महाविकास आघाडी अंतर्गत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं स्थान काय असणार हे या दौऱ्याच्या यशावर अवलंबून आहे। मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार या पक्षांचे नेतेही ठाकरे यांच्या दौऱ्याकडे बारीक लक्ष ठेवून आहेत। ठाकरे यांच्या सभांना होणारी अभूतपूर्व गर्दी हे सिद्ध करत आहे की नेते गेले तरी ठाकरे यांचा वैयक्तिक करिश्मा आणि ठाकरे या आडनावाची जादू आजही कायम आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांचं पारडं प्रचंड जड होणार आहे। आम्हीच महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष आहोत आणि आमच्याकडेच सर्वाधिक जनाधार आहे, असा दावा ठाकरे आता ठामपणे करू शकत आहेत। परिणामी मवियामध्ये ठाकरे गटाला झुकतं माप द्यावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। दुसरीकडे सत्ताधारी महायुती, विशेषतः शिंदे गट आणि भाजप यांच्या समोरील आव्हान या दौऱ्यामुळे कमालीचे वाढले आहे। जे खासदार ठाकरे यांची साथ सोडून गेले त्यांना असं वाटलं होतं की सत्ता आणि निधीच्या जोरावर ते आपला मतदारसंघ पुन्हा काबीज करतील, मात्र ठाकरेंच्या सभांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहून या बंडखोर खासदारांच्या पोटात भीतीचा गोळा आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही।
जनतेमध्ये बंडखोरांबद्दल असलेला सुप्त असंतोष ठाकरेंच्या दौऱ्यामुळे उघडपणे बाहेर येतोय। यामुळे भाजपलाही आपल्या रणनीतीमध्ये मोठा बदल करावा लागू शकतो। बंडखोर खासदारांची लोकप्रियता कमी होत असल्याचं दिसल्यास भाजप आगामी काळात त्यांच्या जागांमध्ये स्वतःचे उमेदवार उभे करण्याच्या किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकते। त्यामुळे सत्ताधारी गोटात अंतर्गत कलह आणि जागा वाटपावरून वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्राच्या स्थानिक पातळीवरील राजकीय संघर्षाची धार या दौऱ्यामुळे अधिक तीव्र झाली आहे। आता हा लढा केवळ दोन पक्षांमधील राहिला नसून तो वैयक्तिक अस्मितेचा आणि निष्ठेचा बनलाय। गाव पातळीवर तालुक्यांमध्ये ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक आमने सामने येत आहेत। हा संघर्ष इतका तीव्र आहे की कौटुंबिक आणि सामाजिक संबंधांवरही त्याचा परिणाम होताना दिसतोय। राजकारणात जेव्हा संघर्ष इतका तळागाळापर्यंत पोहोचतो तेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते आणि मतदार तटस्थ न राहता थेट एका बाजूने उभा राहतो। आता हा कल कोणाच्या बाजूने जाणार हे येणारा काळच ठरवेल। परंतु सध्या तरी उद्धव ठाकरे यांनी आक्रमकपणे घेतलेली आघाडी विरोधकांना बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडतीये। अर्थात दौऱ्याचे फायदे आणि बदलणारी समीकरणे पाहता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षासमोरील मोठ्या आव्हानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। राजकारणात केवळ गर्दी जमवणं म्हणजे निवडणूक जिंकणं नव्हे, सभेला येणारी गर्दी ही मतदारांमध्ये परिवर्तित करणं ही सर्वात मोठी कला असते। ठाकरे गटाकडे सध्या निवडणूक लढवण्यासाठी आणि यंत्रणा राबवण्यासाठी लागणारी आर्थिक रसद, साधन सामग्री आणि माध्यम व्यवस्थापन बंडखोरांच्या तुलनेत कमी आहे। सत्ताधाऱ्यांकडे असलेली पोलिसांची आणि प्रशासनाची ताकद, अफाट पैसा आणि केंद्रातील सत्ता या सर्वांशी थेट सामना करणं सोपं नाहीये। तसेच स्थानिक पातळीवर निवडणूक सांभाळणारे जे जुने जाणते रणनीतिकार होते ते पक्षातून गेल्यामुळे बूथ व्यवस्थापनात त्रुटी राहू शकतात। त्यामुळे केवळ भाषणांमधून निर्माण झालेला जोश मतपेटीपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाकरे गटाला बूथ पातळीवर मात्र अहोरात्र काम करावं लागणार आहे। खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे खचून न जाता ज्या ताकदीने रस्त्यावर उतरलेत तो निर्णय त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात योग्य निर्णय ठरतोय। या दौऱ्यामुळे त्यांनी केवळ पक्षाला गळती लागण्यापासून वाचवलं नाही तर विरोधकांनाही आत्मपरीक्षण करायला लावलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगत स्वाभिमानाला सर्वोच्च स्थान दिलं गेलं। उद्धव ठाकरे या स्वाभिमानाचा आणि मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जात आहेत, ज्याला महाराष्ट्रातील मातीतून मोठा प्रतिसाद मिळतोय। हा दौरा आगामी निवडणुकांमध्ये भवितव्य ठरवणारा असून जर या दौऱ्याचं रूपांतर मतांमध्ये झालं तर महाराष्ट्रात बंडखोरी करणाऱ्यांना जनता कधीही माफ करत नाही हा इतिहास पुन्हा एकदा सिद्ध होईल आणि राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे पलटून ठाकरे गट पुन्हा एकदा किंग मेकरच्या भूमिकेत येईल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।